स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। निखिल, तो टीव्ही जरा बंद करू का? मला डस्टिंग करायचंय। आई अगं तू कशाला हे काम करतेस? बाई करतील नाही सगळं. अरे तेवढाच टाइमपास रे। बरं, ते विम्याच्या हप्त्याचं चेक भरायचे ते लक्षात ठेवा। हो आहे, लक्षात आहे माझ्या. दादा तुमची काही काम असतील तर मला सांगा, कारण आज मला आराम आहे. हो उशिरा जाणार आहे मी. बँकेतही मला जायचंय. अरे हो, मला सांगायला विसरलोच, त्या दिवशी अभिषेकचा फोन आला होता. काय रे, कसा आहे तो? काय करतोय? कुठे राहतोय? काय विचित्र मुलगा आहे हा. दोघंही पुण्यात आले, पण आपल्याला ते कुठे राहतात हे सुद्धा माहित नाही. तेच की. आपल्या सख्ख्या मावशीकडे येण्यात कसला आलाय रे संकोच? निदान सोय होईपर्यंत तरी यायचं. हो मी त्याला तेच म्हटलं. त्याच्या कामाचं काही होतंय का? दादा बँकेकडे लोन करता प्रपोजल दिलाय असं मला सांगत होता. मला म्हणे की तू माझं गॅरेंटर राहशील का? अरे विचारतोयस काय तू? मोठा भाऊ आहे तुझा, ऑफकोर्स मी राहील. बहुतेक त्याला थोडासा संकोच वाटत होता. मी म्हटलं हे बघ अभिषेक, नथिंग डुईंग. मी तुझा मोठा भाऊ आहे, मी तुझं काही ऐकणार नाही. दादा आयुष्यात पहिल्यांदाच थोडीशी दादागिरी केली मी. फार बरं केलंस. अतिशय संकोची स्वभावाचा आहे तो. खरं तर म्हणजे जागीरदारांच्या घराण्यात शोभत नाही तू. निखिल, त्याला म्हणू आईनी जेवायला बोलवलंय आणि राहायलाही इथेच या. राहण्याबद्दल मी काय सांगू. हा पण तुझा जेवणाचा निरोप मात्र नक्की दे. दादा आय थिंक वी मस्ट हेल्प अभिषेक. कारण पुण्यात त्याचं आपल्या इतकं जवळचं नातेवाईक दुसरं कोणीच नाहीये. आणि अभिषेक कुणाचीच मदत घेत नाहीये. स्वतःच्या सासऱ्यांची सुद्धा त्याने मदत नाही घेतली. आहे त्या परिस्थितीत राहतात दोघे जण. ही आजच्या पिढीची जिद्द मानायला हवं. पण आता शोभण्याचं काय? किती जीव आहे तिचा त्याच्यावर. तो घर सोडून गेल्यावर काय वाटत असेल तिला? अभिषेक आपल्याला सोडून कधीच जाणार नाही हा भ्रम होता तिचा. खरं सांगू आई, या जगात कुणीही कुणाबद्दल कसलाच भ्रम बाळगू नये. एक्सक्यूज मी, दीक्षित मॅडम,
हा दीक्षित मॅडम. हा दीक्षित मॅडम, तुम्हाला भेटायला आलंय कोणतरी. दीक्षित मॅडम, या मी काटदरे, नीरज काटदरे माझा मुलगा. ओ आय सी. या ना बसा. तुम्हाला बोलवलं? हो, ॲक्च्युली मला नीरज संबंधी तुमच्याशी बोलायचं होतं. मी फोनवर म्हटलं होतं तसं. जर नीरजशी संबंधित असेल तर आमचा आम्ही पाहून. नीरजशी संबंधितच आहे. इनफॅक्ट त्याच्या अभ्यासाशी संबंधित आहे. मिस्टर कादरे, तुमच्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे नीरजच्या अभ्यासावर खूप परिणाम होतो. म्हणजे तो अभ्यासामध्ये नीट कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. मी नीरजच्या आईशी पण बोलली आहे आणि नीरजलाही बोलवले. तो येईलच इतक्यात. पण मॅडम, तुम्हाला आमच्या पर्सनल गोष्टीत इंटरफिअर करण्याचं काहीही कारण नाहीये. स्टाफ रूम आहे, प्लीज जरा हळू बोला. तुम्हाला जे शिकवण्याचं काम आहे तेवढंच फक्त करा. बाकी काही शिकवण्याची गरज नाहीये तुम्हाला. पापा प्लीज डोंट टॉक टू मॅम लाईक दॅट. हे बघ नीरज, यू डोंट नो. अरे तुझी आई यांना भेटली आणि त्यांना काय काय सांगितलंय कोणास ठाऊक. अहो, पण आमचं तसं काहीच बोलणं झालेलं नाहीये. मी फक्त त्यांना. बाबा, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. तुम्हाला जे शिकवण्याचा पगार मिळतो ना, ते जरी नीट शिकवलं तरी पुरेसे आहे. पापा नीरज, अरे अप्पा, पुन्हा असल्या फालतू गोष्टीसाठी मला कॉलेजमध्ये बोलवायचं नाही, कळलं? घ्या मॅडम, आलो तुमचं बुटीक. थँक्यू. मुंबई डोंट बी सो फॉर्मल. चल निघते. बाय. हे बघ, मी तुला सांगितलं ना मला फोन नको करू. आय हॅव टोल्ड यू वन्स, नाउ आय वोंट रिपीट. काय ग, कोणावर कोणाचा फोन होता? काही नाही रे, माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा. आलो. त्याच्याशी भांडलीस म्हणजे? हो. तुला दुसरं काही येतच नाही का मृण्मयी? बरं झालं ब्रेकऑफ झालं तुमचं, ते सुटला बिचारा. लुक निखिल, दिस इज नॉट सो फनी. आलास? अभि, निघू मी? तर पाणी देतेस? इथेच आहे, मला वाटतं आतमध्ये जायला लागतंय की काय. बरं ऐक, मी निघते. प्लीज कन्नूची काळजी घे. या. आणि बँकेत काय झालं? निखिल द्यायला होता? हो, आला होता निखिलला. सह्या वगैरे झाल्यात. जग किती छोटं असतं नाही यश. का? आपण कोल्हापूर सोडून इथे आलो खरे, पण इथे सुद्धा आपल्याला तीच माणसं भेटतात. त्या ब्रँचचा मॅनेजर कोण आहे माहिती? कोण? शेखर. अरे पण तोच तर आधी मैत्रिणीला नाही म्हणाला होता ना? या. मग आता? त्याच्या मनात अजूनही राग आहे. मला तीच भीती वाटते ॲश, त्यांनी जर का मनात राग ठेवून आपलं प्रपोजल रिजेक्ट केलं तर. हे बघ, असं काही असेल ना तर आपण दुसऱ्या बँकेकडे जाऊया ना. मी सानिकाला विचारू, ती नक्की आपली मदत करेल. अगं पण तिचेही प्रॉब्लेम चालले आहेत ना. नाही, ते झाले सॉल्व्ह आता. तू मला सांग, जर का हे काम खरंच होत नसेल ना तर मी सानिकाला सांगते. शी विल डेफिनेटली हेल्प अस. शी मला आधी का नाही सुचलं? पण मला कळत नाहीये ॲश की तू शेखर असा विचित्र का वागतोय. इनफॅक्ट त्यांनी जेव्हा मैथिलीशी लग्न केलं तेव्हा मला खरंच तो खूप वेगळा वाटला होता.
किती आदर वाटला होता त्याच्याबद्दल. But now, एनिवे तू एवढा विचार करू नकोस. एनिवे मी निघू. या. जाम उशीर होतोय रे. खुश. आपण आल्यावरती बोलूया. ओके बाय. कनूची काळजी घे प्लीज. Course, यार. बाय. सी यू. बाय. कोण कधी कसं वागेल खरंच काही सांगता येत नाही. मला तरी कुठे वाटलं होतं की मी या घरात राहायला येईन. अनु, काय रे, काय झालं? काही शोध लागला का? कसलाही शोध लागला नाही. या सुटकातही पोलीस स्टेशनला बोलवतात लेखाचे. इट्स ऑल रिडिक्युलस. माझीच उलट तपासणी करत होती. म्हणजे मला म्हणाले अशा 2-3 केसेस झाल्या आहेत इथे नातेवाईकांनीच सुपारी देऊन. अरे काहीतरीच काय? मग मीही भडकलो. त्यावर म्हणाले आम्हाला सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो. म्हाताऱ्या माणसांची, विशेषतः ज्यांची इस्टेट वगैरे अशांची हत्या होण्याचं प्रमाण जरा वाढलंय म्हणून. इतका राग आला होता ना त्यावेळी. अरे त्यांना संशय येणारच. काय नाही म्हणजे मला काय म्हणायचंय ते त्यांचं कामच आहे. हा जो कोण माणूस आहे ज्यानं आईला मारलं तो जर माझ्या समोर आला ना तर मी सोडणार नाही. जीव घेईन मी त्याचा. शांत हो ना. हे अवी, जे व्हायचं ते झालं. आता पुढचा विचार कर. पुढचा काय विचार करायचंय मामा? आई शिवाय हे घर याची मला कल्पनाच करवत नाही. हे अवी, जे झालं ते वाईटच झालेलं आहे रे. पण आता चोरीला गेलेल्या कागदपत्रांची डुप्लिकेट तरी करून घ्या ना. आणि विलचं काय? इंदुनी विलची एक कॉपी लॉकर मध्ये किंवा लॉयर कडे ठेवलेली असेल. त्याचा पत्ता लावा ना. नाही रे मामा, विलची काही कॉपी वगैरे नाही. विलची कॉपी नाही म्हणजे? म्हणजे ती जर सापडली नाही तर तुम्हा भावा बहिणी तुगाच भांडण होतील ना. काही भांडण वगैरे होणार नाहीयेत. अरे पण मग आमचं काय? काय तुझं काय? नाही म्हणजे मागच्या वेळी इंदूच्या वेळा भोपाळला आली होती ना, तेव्हा ती म्हणाली होती की तुझ्या आणि अण्णांच्या नावावर मी काहीतरी ठेवणार आहे म्हणून विचारलं. दुसरं काय? काय त्यात एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय रे? नाही म्हणजे बहिणींनी भावाला काही देऊ नये का काय? बिलचा शोध हा लागलाच पाहिजे. मामा जरा काय वेळ पाहून बोला ना. नाही हीच खरी वेळ असती अशा गोष्टी बोलायची. काय अनिता? चला जरा शांतपणे 2 दिवस खाऊ. तुझा मूड अजून ऑफ आहे म्हणून. म्हणून कसला विचार करतेस तू? Nikhil, do you believe in the institution of marriage?
तुझा लग्नावर विश्वास आहे? म्हणू आणि लिव्ह इन रिलेशनशिप्सवर? ओके. म्हणजे या विचारांचं वादळ तुझ्या मनात आता सुरू आहे. हं? म्हणून मला वाटतं लग्न असो किंवा लिव्हिंग रिलेशनशिप, कुठलंही नातं हे मानण्यावर असतं. मला वाटतं तेच नातं खरं जे टिकवण्यासाठी कोणाला बंधनात अडकवावं लागत नाही ना. पण निखिल, लग्नाशिवाय असलेल्या या नात्याला समाजात कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. आणि मग गृहीत धरलेल्या या नात्याची वीण बघता बघता सैल होऊन जाते. तुझं माझं आयुष्य वेगळं, आपण दोघं एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही, हा इथला पहिला नियम असतो. मग निखिल, शेअर करायचं तरी काय? फक्त आणि ह्याला आपण नातं म्हणायचं. निखिल, ह्याला अर्थ काय आहे? कुठल्याही प्रकारची कमिटमेंट नको म्हणून काढलेली ही पळवाट, हे प्रेम आहे की फक्त एक सोय? पण मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर मला सांग, किती नवरा बायको लग्नातली कमिटमेंट पाळतात ग? म्हणजे किती जण खऱ्या अर्थानं सुखदुःख शेअर करतात? म्हणजे निखिल, तुझाही लग्नावर विश्वास नाहीये तर? नाही नाही, तसं नाही म्हणू. पण मला वाटतं कुठलंही नातं हे विश्वासावर उभं असतं. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय? विश्वासच ना. पण हा विश्वास खरोखरचा आहे की नाही हे कळणार तरी कसं? पण निखिल, आजकाल सगळं बदललंय रे. समोरच्याच्या मनात काय आहे आपल्याला कळणार तरी कसं? आय एम थरली हो, अवंतिका, हाय, ये. कशी आहेस तू? छान आहे. हाय अवंतिका, आय एम मृण्मयी. हाय, नाईस नेम. पण तू मला मनू म्हणू शकतेस. हा, निखिल पण मला मनूच म्हणतो. नाही, मृण्मयी छान नाव आहे. ओके. ए, तू उभी का? बस ना, बस प्लीज. चल. तशी ओळख झालेलीच आहे, पण तरी फॉर्मली ओळख करून देतो. मृण्मयी माझी मैत्रीण. आधी कधी ऐकलं नाही तुझ्या तोंडून नाव. काय रे निखिल, मी काय इतकी वाईट आहे? तू हिला माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. एनिवेज, मीच माझी ओळख करून देते. बाय द वे, आय एम अ फॅशन डिझायनर. बॉम्बेत माझं मृण्मयीज क्रिएशन नावाचं एक बुटीक आहे आणि त्याबरोबर मॉडेलिंग स्टुडिओ पण. ग्रेट, इंटरेस्टिंग. But Nikhil, Avantika is very beautiful. Seriously, I must say, you have $1 million face. Really? I wish I had a face like yours. You know what Nikhil used to call me when I was a child? काय? भूत. म्हणू ते मी तुला आत्ताही म्हणतो, भूत. God, those were the days. मी ते दिवस कधीच विसरू शकत नाही. पण अवंतिका, मला कधीच वाटलं नव्हतं की माझी आणि निखिलची पुन्हा एकदा भेट होईल आणि विल बी सच गुड फ्रेंड. पण तुला सांगू, आमची ही मैत्री माझ्याचमुळे टिकली. यात त्याचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. आणि नाहीतरी ह्याच्याशी कोण मैत्री करणार? ही इज सच एन ओल्ड मॅन. म्हणू. पण एनिवेज अवंतिका, तुझ्यासाठी मी कॉफी आणू? नाही, नको. कम ऑन, रिलॅक्स. आय विल गेट यू सम कॉफी. हे धडपडू नको. नाईस कर. कधी बोला नाहीस हिच्याबद्दल? बोलायचं काय, म्हणजे असा कधी विषयच नाही आला.
सारखी मीच बोलत असते ना, माझंच पुराण चालू असतं. तुला चान्सच देत नाही मी बोलायला. अवंतिका, काहीतरीच काय बोलतेस? तू खरंच प्रॉब्लेम मध्ये होतीस. निखिल, अरे निखिल, ते कॉफीचं मशीन चालूच होत नाहीये. चल ना जरा मला मदत कर. हा कम फास्ट. अवंतिका आलेच आहे, 1 मिनिट. अगं. चल लवकर. उगवले आहे इथे झाड पाण्याचे, आसवाना तीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखा